नमस्कार. आज आपण एका अशा कराराबद्दल बोलणार आहोत जो खरं तर आर्क्टिकपासून थेट हिंद महासागरापर्यंत सगळी सामरिक समीकरणं बदलून टाकतोय. आणि या कराराचं नाव आहे RELOS. तर मग प्रश्न हा आहे की एक साधा लॉजिस्टिक्स करार म्हणजे फक्त वस्तूंची देवाणघेवाण हा जागतिक शक्तीचा नकाशा कसा काय बदलू शकतो? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि भारत रशियामधला हा जो रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट म्हणजेच RELOS करार आहे त्याचं नेमकं महत्त्व काय आणि त्याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात हे सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, आता या कराराचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी हे पाहावं लागेल की RELOS म्हणजे नेमकं आहे तरी काय. आणि हो, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हा करार काय नाही हे सुद्धा आपल्याला स्पष्ट करावं लागेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी अधिकृत व्यवस्था आहे की ज्यामुळे दोन्ही देशांची सैन्यदलं म्हणजे भारत आणि रशियाची एकमेकांचे तळ, त्यांची बंदरं वापरू शकतात. कधी तर समजा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे किंवा एखादं जहाज कुठून तरी जातंय किंवा मग कुठली आपत्कालीन परिस्थिती आली तर तेव्हा हे शक्य होईल. आणि इथेच या कराराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य लपलंय. हा करार म्हणजे काही पूर्ण लष्करी युती नाहीये की एकमेकांवर हल्ला झाला तर मदत करायला धावून जावंच लागेल, तसं काही नाही. ह्यात फक्त एकमेकांच्या सुविधा वापरण्याची सोय आहे. म्हणजे थेट लष्करी मदतीचं कोणतंही बंधन नाही. आणि हा जो फरक आहे ना तो खूप खूप महत्त्वाचा आहे. आता हे सगळं काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. याचा पाया खूप आधीच रचला गेला होता. म्हणजे अगदी 1971च्या करारापासून ते 2000च्या सामरिक भागीदारीपर्यंत या सगळ्या दशकांच्या मैत्रीपूर्ण संबंधांनंतर शेवटी 2025मध्ये या भागीदारीला एक ठोस कायदेशीर स्वरूप मिळालं. चला आता बघूया की भारताला या करारातून नेमकं काय मिळतंय. कारण भारतासाठी याचे जे फायदे आहेत ना ते खरंच गेम चेंजर आहेत. यामुळे देशाची जी सामरिक पोहोच आहे ती कित्येक पटींनी वाढणार आहे. या करारामुळे होतंय काय की पहिल्यांदाच भारतीय नौदलाला आर्क्टिकसारख्या इतक्या दूरच्या प्रदेशात लॉजिस्टिकल सपोर्ट मिळणार आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कोणता असेल तर तो म्हणजे नॉर्दर्न सी रूटचा वापर. आता हा मार्ग युरोप आणि आशियामधलं अंतर खूप कमी करतो आणि भविष्यातला हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग ठरणार आहे. विचार करा, त्यावर भारताची पोहोच असणं ही किती मोठी सामरिक उपलब्धी आहे. आता एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे लष्करी सज्जता. बघा, आपल्या लष्करी ताफ्यात आजही जवळपास 60 ते 70% शस्त्रसामग्री ही रशियन बनावटीची आहे. मग या सगळ्या सामग्रीची देखभाल, तिचे सुटे भाग यासाठी एक अखंड आणि सोपा मार्ग असणं किती गरजेचं आहे, नाही का? तर हा करार नेमका तोच मार्ग तयार करून देतोय. आणखी एक हुशारीची गोष्ट म्हणजे सध्या रशियावर पश्चिमेकडून अनेक निर्बंध आहेत, बरोबर? त्यामुळे पैशांचे व्यवहार करणं खूप अवघड झालंय. मग यावर तोडगा काय? तर या करारामध्ये आर्थिक व्यवहार टाळून वस्तू विनिमय म्हणजे बार्टर सिस्टम किंवा नंतर पेमेंट करण्याची सोय आहे. यालाच म्हणतात सँक्शन प्रूफ फ्रेमवर्क. यामुळे होतं काय की भारताची संरक्षण पुरवठा साखळी या सगळ्या निर्बंधांपासून पूर्णपणे सुरक्षित राहते. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण भारताच्या फायद्यांबद्दल बोललो, पण हा काही एकतर्फी करार नाहीये. रशियासाठी सुद्धा याचे मोठे फायदे आहेत, विशेषतः हिंद महासागराच्या बाबतीत. बघा, हिंद महासागरात चीन आपला प्रभाव खूप वेगाने वाढवतोय. पाकिस्तान, श्रीलंका इथे बंदरे विकसित करतोय. अशा परिस्थितीत भारताने रशियाला आपल्या बंदरांमध्ये प्रवेश देऊन एक प्रकारे एक मैत्रीपूर्ण शक्तीला या प्रदेशात आणलं आहे. यामुळे होतं काय तर एक सामरिक संतुलन निर्माण होतं. रशियासारख्या मोठ्या शक्तीची इथे मैत्रीपूर्ण उपस्थिती असणं हा भारतासाठी एक महत्त्वाचा बॅलन्सिंग फॅक्टर आहे. साहजिकच यामुळे चीनवर एक प्रकारचा दबाव येतो आणि भारताला या प्रदेशात अधिक मोकळीक मिळते. आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की भारताने तर अमेरिकेसोबत एलोमोआ सारखा करार आधीच केलेला आहे. मग आता रशियासोबत अशाच प्रकारच्या कराराची काय गरज होती? या नवीन कराराचं नेमकं स्थान काय आहे? आणि ही तुलना पाहिली की भारताची मल्टी अलाइनमेंटची रणनीती अगदी स्पष्ट होते. बघा, एका बाजूला रेलॉस आहे जो आपल्या रशियन शस्त्रास्त्रांसाठी आणि आर्क्टिक मार्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे लेमोआ जो क्वाड देशांसोबत म्हणजे अमेरिकेसोबत इंडो पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी गरजेचा आहे. म्हणजे भारत एकाच वेळी दोन्ही बाजूंचे संबंध यशस्वीपणे जपता आहे. तर मग ह्या सगळ्याचा जागतिक बुद्धिबळाच्या पटावर अर्थ काय लावायचा? सोपं आहे. RELOS भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं, ज्याला आपण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणतो, त्याचे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. यामुळे होतंय काय की भारत कोणत्याही एका गटावर पूर्णपणे अवलंबून राहत नाही. चीनसोबतच्या संबंधांमध्ये रशियाची मैत्रीपूर्ण भूमिका भारताला एक वेगळं बळ देते.
आणि गंमत म्हणजे अमेरिकेने सुद्धा यावर थेट टीका किंवा निर्बंध लादलेले नाहीत, कारण त्यांनाही क्वाडमध्ये भारताची गरज आहे. म्हणजे एकाच वेळी पाश्चात्य देशांशी भागीदारी आणि त्याचवेळी रशियासोबत लष्करी संबंध अधिक घट्ट करणं, हे एक खूप नाजूक पण अत्यंत विचारपूर्वक साधलेलं संतुलन आहे. चला तर आता या सगळ्या चर्चेचा समारोप करूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रिलोज कराराकडे केवळ लॉजिस्टिक्सच्या चष्म्यातून बघून चालणार नाही. हा करार म्हणजे भविष्यातली जागतिक व्यवस्था कशी असेल याबद्दलचा एक खूप मोठा संकेत आहे. जसं की ब्रिगेडियर अरुण सहगल यांचं म्हणणं आहे, हिंद महासागरात रशियाची उपस्थिती एक प्रकारचं सामरिक संतुलन निर्माण करते आणि हेच तर या कराराचं सार आहे. हा करार एका अशा बहुध्रुवीय जगाला प्रोत्साहन देतो जिथे कुठल्या तरी एकाच महासत्तेचं वर्चस्व नसेल तर अनेक शक्ती मिळून एक समतोल साधतील. म्हणूनच हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो की बदलत्या युतींच्या जगात लवचिक भागीदारी हेच शक्तीचं नवीन मॉडेल आहे का? रेलोस करार तर याच दिशेने संकेत देतो. तो सांगतो की भारतासारख्या देशांचं भविष्य हे कुठल्या तरी एका गटाशी कायमचं बांधील राहण्यात नाही, तर बदलत्या काळानुसार आणि गरजेनुसार वेगवेगळ्या देशांसोबत लवचिक भागीदारीचे एक मजबूत जाळ विणण्यात आहे. आणि कदाचित हीच नव्या जगाची नवी रणनीती आहे.